श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. महाशिवरात्री म्हणजेच अंधारात दिवा लावण्याची रात्र. बाहेरचा अंधार नाही तर आपल्या मनात साचलेला राग, भीती, चिंता, अस्थिरता याचा अंधार दूर करण्याची ही रात्र आहे. शिव म्हणजे स्थैर्य, शांतता आणि समर्पण. या एका रात्री आपण जागून जप करून अभिषेक करून शिवाला आठवतो, तेव्हा हळूहळू मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि नकळत आपल्याला आतून बळ मिळतं. म्हणूनच महाशिवरात्री ही फक्त सण नसून स्वतःकडे परत येण्याची रात्र आहे. मंडळी, आता आपण बघूया की 2026 मध्ये महाशिवरात्री कधी आहे. तर मंडळी, 2026 मध्ये महाशिवरात्री येत आहे. फाल्गुन कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होत आहे ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहत आहे. मंडळी, या दिवशीची पूजा मुख्यत्वे रात्री 4 प्रहारामध्ये केली जाते, ज्यामुळे भक्तांची साधना नियमबद्ध आणि सात्विक पद्धतीने पुढे वाढते. मंडळी, महाशिवरात्रीची कथा सांगायची झाली म्हणजेच खूप पूर्वीची गोष्ट आहे. एकदा संपूर्ण सृष्टी अंधार, अस्थिरता आणि दुःखाने भरली होती. देव, ऋषी, मुनी सगळेच चिंतित होते. त्यावेळी भगवान शिव गहन ध्यानात लीन होते. कोणालाही त्यांचं ध्यान भंग करण्याची हिंमत नव्हती, पण सृष्टीच्या कल्याणासाठी शिवाला जागं करणं आवश्यक होतं. त्या दिवशी फाल्गुन कृष्ण पक्षाची चतुर्दशी होती. अंधार जास्त, रात्र खूप खोल आणि शांत होती. देवांनी शिवाची उपासना सुरू केली. अखंड जप, अभिषेक, प्रार्थना सुरू झाली. अखेर त्या मध्यरात्री भगवान शिव ध्यानातून बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले आणि सृष्टीला नवजीवन मिळालं. हीच रात्र म्हणजेच महाशिवरात्री. मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून शिवाला पती म्हणून प्राप्त केलं. शिवशक्तीचं मिलन याच रात्री झालं. शिव म्हणजे स्थैर्य आणि शक्ती म्हणजे चैतन्य. या दोघांच्या मिलनामुळेच सृष्टी चालते. म्हणूनच ही रात्र संतुलनाची, प्रेमाची आणि समर्पणाची मानली जाते. मंडळी, आता आपण बघूया की महाशिवरात्रीला 4 प्रहराची पूजा का करतात. महाशिवरात्रीची रात्र खूप मोठी आणि ऊर्जेने भरलेली असते, म्हणूनच ती 4 समान भागात विभागली जाते. पहिल्या प्रहारात आपण शरीर आणि मनाची तयारी करतो, तर दुसऱ्या प्रहारात अंतर्मन शुद्ध करतो, तर तिसऱ्या प्रहारात ध्यान आणि जपातून आत्म्याशी संवाद साधतो आणि चौथ्या प्रहारात कृतज्ञतेने शिवाला शरण जातो. मंडळी, ही 4 प्रहराची पूजा शरीरातून मनाकडे, मनातून आत्म्याकडे आणि आत्म्यातून शिवाकडे जाण्याचा प्रवास आहे. मंडळी, महाशिवरात्रीला 4 प्रहराची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही पूजा संध्याकाळी सुमारे 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत केली जाते. मंडळी, या काळात दर 3 तासांनी शिवलिंगावर दूध, दही, तूप आणि मध याद्वारे अभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. मंडळी, विशेषतः शिवरात्रीला मध्यरात्रीचे निश्चित काळ हा अत्यंत पुण्यकारक मानला जातो. या काळात केलेली पूजा फार विशेष फलदायी असते. असे मानले जाते की यावेळी केलेल्या उपासनेमुळे सुख, समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त होते. मंडळी, आता आपण बघूया की महाशिवरात्रीची 4 प्रहर पूजा विधी आणि वेळ. आता आपण बघूया प्रथम प्रहरचा दिवस आणि वेळ. दिवस आहे 15 फेब्रुवारी 2026 आणि वेळ सुरू होत आहे संध्याकाळी 6 वाजतापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. मंडळी, या पहिल्या प्रहारात शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा. यावेळी ओम ही ईशान्य नमः या मंत्राचा जप करावा. हा प्रहर मन आणि शरीर शुद्ध करून पूजेची सुरुवात करण्यासाठी असतो. तर मंडळी, द्वितीय प्रहरचा आता आपण बघूया दिवस आणि वेळ. दिवस आहे 15 फेब्रुवारी 2026. वेळ रात्री
9 वाजतापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत. दुसऱ्या प्रहारात शिवलिंगावर दह्याने अभिषेक करावा. यावेळी ओम ही अघोराय नमः या मंत्राचा जप करावा. या प्रहारात अंतर्मनातील नकारात्मकता दूर होऊन स्थैर्य प्राप्त होते. आता आपण बघूया तृतीय प्रहर दिवस आणि वेळ. दिवस आहे 16 फेब्रुवारी 2026. वेळ आहे रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत. मंडळी, हा प्रहर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यावेळी शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा. ओम ही वामदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. मंडळी, हा काळ ध्यान, जप आणि आत्मिक जागृतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मंडळी, आता आपण बघूया चतुर्थ प्रहर दिवस आणि वेळ. दिवस आहे 16 फेब्रुवारी 2026. वेळ आहे पहाटे 3 वाजतापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत. चौथ्या प्रहारात शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा. यावेळी ओम ही सगोजाताय नमः या मंत्राचा जप करावा. हा प्रहर कृतज्ञता, शरणागती आणि पूजेच्या पूर्णतेचा असतो. मंडळी, अशा प्रकारे अशा वेळेत 4ही प्रहरची पूजा तुम्ही करावी. त्यानंतर मंडळी, महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेसाठी खालील साहित्य वापरले जातात. शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी बेलपत्र, धतुरा, भांग, रुईची फुले, पांढरी फुले, गंगाजल यांचा उपयोग करावा. त्यानंतर मंडळी, नैवेद्यासाठी तुम्ही फळे, दूध किंवा मग साबुदाणा खिचडी अर्पण केली जाते. मंडळी, महत्त्वाची टीप सांगायची झाली म्हणजेच प्रत्येक प्रहराची पूजा पूर्ण झाल्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा आणि त्यानंतर बेलपत्र व फुले अर्पण करावीत. या संपूर्ण रात्री जागरण करून शिवभजने, मंत्रजप आणि ध्यान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. पूजा संपल्यानंतर शिवाची आरती करावी आणि शेवटी मया कृतनी अनेकानी पापानी हरशंकर श्रमस्व मा महादेव त्राही मा भवसागरत हा मंत्र म्हणून देवाकडे क्षमा मागावी. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच महाशिवरात्री म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र, रागातून शांततेकडे जाण्याची रात्र आणि भीतीतून विश्वासाकडे जाण्याची रात्र. मंडळी, यावर्षी महाशिवरात्रीला फक्त पूजा म्हणून नाही तर स्वतःला बदलण्याची संधी म्हणून अनुभव घ्या. शिव ऐकतो, शिव समजतो आणि योग्य वेळ उत्तरही देतो. हर हर महादेव.